पालघर जिल्ह्यामध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाला। त्यामुळे वसई विरार शहराच्या पाणी पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालाय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही प्रमुख जलशुद्धीकरण प्रकल्पांचा वीज पुरवठा बंद झाल्यामुळे पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय। महावितरणकडनं युद्धपातळीवरती दुरुस्तीचं काम सुरू आहे। वीज पुरवठा सुरळीत होताच टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे, अशी माहिती वसई विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। महापालिकेच्या माहितीनुसार कवडसा धरणातनं पाणी उचलून ते सूर्यानगर पंपिंग स्टेशन मार्गे जलशुद्धीकरणासाठी नेलं जातं। मात्र 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सकाळी 6 वाजल्यापासून MMRDAच्या सूर्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठाच खंडित झाला। याशिवाय सूर्या धरणावरील जुन्या आणि नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील मासवण इथून पाणी उचलून धुक्कन इथे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आणलं जातं। मात्र धुक्कन इथे वीज पुरवठा सुद्धा 22 जुलै रोजी रात्री 9 वाजल्यापासून बंद आहे। त्यामुळे या योजनेचं कामही ठप्प झालंय। या दोन्ही प्रमुख योजनांमधून होणारा पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे वसई विरार शहराच्या पाणी पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालाय।